गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजले आहेत 9 आणि मी आले होते असं सकाळी सकाळी बाहेर फिरायला. आज ऑफिसला जायचं नाही ना. तर हे केळीचं झाड आहे ना, खूप मोठं होतं, ते आता छोटं झालं आहे. आणि इथं आणखीन एक होतं, कुठं गेलं काय माहिती. आणि सकाळचं वातावरण आहे ना असं आहे काहीतरी. फुलं दिसले का? आमच्या इथं असे फुलं आहेत ना, भरपूर आहेत. तो डोंगर आहे माहिती आहे का, एवढ्या जवळ डोंगर आहे आमच्या इथं. खूप भारी वाटते सकाळी सकाळी. आमच्याकडे कुत्री वित्री फिरतात. आणि इथं छोटंसं म्हणजे एवढंच आहे आम्हाला गार्डन, काही जास्त नाही. हे आहे ह्या सोसायटीचं गार्डन आणि हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन. लय अवघड, लय हसायला येतं आहे माहिती आहे का, पण ठीक आहे. पण भारी वाटतं इकडचं वातावरण वगैरे बघून आहे ना. म्हणजे इथं ह्या वातावरणात राहते मी, मला खरंच खूप भारी वाटते. म्हणजे एवढ्या चांगल्या ठिकाणी राहते का. तर लोणावळ्याला वगैरे पावसाळ्यात तर लोणावळ्याला जायची काहीच गरज नाही, एवढ्या चांगल्या ठिकाणी माहिती का. हे खूप भारी वाटतं. ढगं वगैरे ह्या डोंगराला चिटकत असतात ढगं. आणि वरतून पण दाखवणार आहे तुम्हाला, बिल्डिंगच्या वरतून पण दाखवणार आहे एक दिवस कसं दिसतं ते. ही आमच्यापेक्षा मोठी सोसायटी आहे, आमची छोटी आहे एकदम. गाड्यांचे आवाज वगैरे फक्त सोसायटीमधल्याच गाड्यांचे आवाज येतात, बाकींचे आवाज वगैरे काही येत नाही आमच्या इकडं. मस्त वाटतं खरंच, खूप भारी वाटतं. आणि सोनचाफ्याला आहे ना फुलं आलेत. आत्ता नाही येते हे फुलं, पण आलेत, दिसले का. गणपतीच्या वेळेस खूप असतात फुलं. आणि इथं बेलाचं झाड पण आहे बघा, पण बेलाचं झाड पण पूर्ण वाळून गेले. पहिलं चांगलं होतं, ह्याला पण सगळे किडल्यालाच बेल येतो, सगळे पानं किडलेली असतात ह्याचं. आणि मला एक प्रश्न पडतो, इतके वाळतात झाडं, एवढी सुकलेली असतात आणि हे हिरवेगार होतात पावसाळ्यामध्ये. मी म्हणजे पहिल्यांदा हे करते, बघते की एवढं कसं काय, परत कसं काय एवढे हिरवेगार होतात. इतके वाळलेले असतात, ह्याला पालवी परत फुटते. कसा बसलाय पक्षी, किती वेळ झालं. कबूतर आहे ते, किती वेळ झालं बसलाय मी त्याला किती वेळ झालं बघते. तिकडं पण एक आहे. हे झाड तोडलं नाही इथलं, मला खरंच खूप वाईट वाटतं ह्या झाडाचं. का तर आमची गाडी ह्या झाडाखाली लावायचो आम्ही. आता उन्हात लावावं लागते, पण आज गाडी नाही, आज गेली फिरायला कुठंतरी असं वाटतंय मला. हे शेवग्याचं झाड आहे ना, हे तोडून टाकणार आहे मी नाही ठेवणार आहे ह्याला. का तर ह्याच्या शेंगा आम्हाला खायला पण भेटत नाही मेन म्हणजे. आणि हे होतं, बेडरूमच्या तिथपर्यंत येतात ह्याच्या फांद्या. हे बघा इथं हे बेडरूमची खिडकी आहे आणि हे फांद्या तिथं येतात ते मोठं झाल्यानंतर झाड. आणि हे आहे लिंबाचं झाड, ह्याला लिंब पण आलेले आहेत बघा. हे आमच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, त्या ताईनीच लावलेलं हे झाड. लिंब पण आलेले, हे लावलं आहे ड्रममध्ये बघा, ड्रममध्ये लावले पण लिंब आलेत त्याला. एवढंच आहे. चला बघू आज खायला काय काय बनवले. चहा झालाय, दूध तापले, स्वयंपाक बाकी आहे आणखीन. खूप राडा आहे आज किचनमध्ये, असं काहीतरी आहे. आणि हित आहे ना काम वाट बघतंय माझं, हे रोजचंच आहे. कंटाळा आला मला ह्याचा, किती दिवस काम करू तेच कळत नाही. झाडांना पाणी वगैरे घालून झाले, मीच घातले झाडांना पाणी मगाशी गॅलरी क्लीन करताना. हे बघा, ह्यातून पाणी लगेच येतं, पण हे आलं ह्याला, हे आलं. आणि ह्याचं पण आहे ना, एवढं खाली गेलं होतं, मी बघितलंच नव्हतं, खूप खाली गेले ह्याच्या फांद्या. काही विशेष नाही आहे हे झाडं, मला अजिबात आवडत नाही. काय भेटते ह्याच्यापासून, काहीच नाही. मला फक्त बघायला हे आवडतं की हा बघा, हा नवीन नवीन कोंब फुटला ना, हा आवडतो फक्त. पापड झालेत, कालचे केलेले आहेत. हे इथं ठेवले ना तर सगळे उडून जातात, म्हणून ह्याच्यावरती ठेवलेत. बघू आता किती वेळ राहतात ते. हे पण वाळायला टाकायचे.